5 वर्ष एका मालिकेला होणं म्हणजे ग्रोथ, त्या कलाकारांसोबतच प्रेक्षकांचीही ग्रोथ होते. म्हणजे विचारांनी म्हणा किंवा इमोशनली सगळ्याच बाजूंनी. आई कुठे काय करते या मालिका लवकरच आपला निरोप घेते. खरं तर अनेकांसाठी बातमी ही चांगली नाही आहे. माझ्यासोबत आता ही जी आई आहे, जी बरंच काही करते आणि तिने बरंच काही केलं आहे, म्हणजेच अरुंधती माझ्यासोबत आहे. मधुराणी ताई, मला ना खरंच तुमच्या सगळ्यांसोबतच मलासुद्धा इमोशनल व्हायला होतं, कारण का अनेकदा आम्ही सेटवर आलो, अनेकदा आपण गप्पा मारले, वेगवेगळे विषय बोललो आहे आपण. जर्नीमध्ये तुम्ही होतात, खरंच आहे. मला खूप म्हणजे एकदम वियर्ड वाटतं की हा शेवटचा इंटरव्ह्यू म्हणजे अरुंधती म्हणून. पुढे आपण भेटूच वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने. पण काय सांगशील, आई कुठे काय करते असं म्हणत म्हणत आई बरंच काय केलं आहे मालिकेत? हो, खरं आहे. खूपच मोठा प्रवास होता आणि सुरू होताना खरंच वाटलं नव्हतं की आपण 5 वर्ष चालणाऱ्या, एवढं लोकांचं प्रेम मिळवणाऱ्या एका प्रोजेक्टचा भाग होतो आहोत. आणि आता म्हणतो आहे आपण 5 वर्ष, पण ही 5 वर्ष कशी निघून गेली हे कळलंच नाही. कारण महिन्यातले 20-22 दिवस आम्ही ऑलमोस्ट शूट करतो आहे, सेटवरच आहोत, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे सीन्स केलेत, इतका अरुंधतीचा ग्राफ केला आहे, इतक्या इमोशन्स, इतके वेगवेगळे पदर त्या कॅरेक्टरचे केलेत की नॉस्टॅल्जिक व्हायला होतं, थोडंसं भावनाविवश व्हायला होतं. आणि मला असं वाटतं की अरुंधतीने जितकं भोगलं आहे ना, म्हणजे या जर्नीमध्ये, तिच्यासोबत प्रेक्षकही ते सगळं अनुभवत होते. आणि कमेंट्समध्ये म्हणा, सोशल मीडियावर आपल्याला लगेच कळून येतं, पण जेव्हा तू ऑडियन्समध्ये जायचीस, तुला काय एक्सपिरियन्स आलेत? कारण का ते थेट म्हणजे तू त्यांची मुलगी असं म्हणून तुला बोलत. हो, नाही, खूपच ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स होता. म्हणजे मला असं होतं ना की आपण इथे शूट करत असतो, TRP दिसत असतो, बाकी लोकांना प्रत्यक्ष भेटायची तशी वेळ येत नाही. पण जेव्हा पीकला होती सिरियल एकदम आणि सगळं रिव्हिलेशन, अरुंधतीचं स्वतःसाठी उभं राहणं, तिचा एक प्रवास, हे सगळं उभं चाललं होतं, तेव्हा म्हणजे ज्या पद्धतीने आजही येऊन भेटतात, डोळ्यात पाणी असतं, त्यांना कुठेतरी स्वतः दिसत असतात, स्वतःला बघत असतात अरुंधतीमध्ये. आणि इतकं प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारं कॅरेक्टर टेलिव्हिजनच्या माध्यमातून करायला मिळालं, हे मला असं वाटतं की लकी आहे मी. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये असं एक पाऊल उचललं गेलं ज्यात एका मालिकेतच अनेक विषय दाखवले गेले. तर म्हणजे ह्या मालिकेने मला असं वाटतं एक बेंचमार्क सेट केला आहे. तर तुला पहिला दिवस आठवतो शूटिंगचा, जेव्हा नव्याने सगळ्यांशी भेट होत होती आणि आत्ता जी फॅमिली क्रिएट झाली आहे, कट टू आजचा दिवस कसा होता तो पहिला दिवस? हो, पहिलं आम्ही 2-1 दिवस तर मॉकशूट करत होतो, एक टोन सेट होण्यासाठी. आणि ते मॉकशूट करतानाच लक्षात आलं की काहीतरी वेगळं करतो आहोत. टिपिकल सिरियलमधलं जो फॉर्मॅट आहे तो नाही करायचा आहे आपल्याला इथे. आणि माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट होती की काहीतरी वेगळं करायला मिळणार आहे. तोपर्यंत अशी काही जाणीव नव्हती की आपण मध्यवर्ती भूमिका करतो आहोत किंवा आपल्या खांद्यावर चालणारे ही सिरियल. मजा करायची, मस्त फॅमिली आहे, खूप वर्षांनी काम करतो आहे, एवढीच भावना होती. आजही तीच भावना सगळ्यात महत्त्वाची माझ्यासाठी की या सगळ्यांबरोबर निर्माण झालेला बंध, एक चांगली भूमिका निभावल्याचं समाधान आणि चिरकाल लोकांच्या लक्षात राहील अशा प्रोजेक्टचा भाग असल्याचं एक म्हणतो ना की एक समाधान आहे खूप खूप. आणि कलाकार म्हणून आपल्याला अनेक वेगवेगळे भूमिका करायला मिळतात. प्लस प्रेक्षक म्हणून आम्हाला इथे बघायला मिळतात. नवरा माझा नवसाचामध्ये तुझी जी विजय होतीस तू, आणि त्यानंतर कट्टू या मालिकेत, ती एक जर्नी होती. पण काय सांगशील, जेव्हा त्या भूमिकेत तुला प्रेक्षकांनी बघितलं होतं आणि कट्टू आता ह्या भूमिकेमध्ये एकदम आई आणि सगळ्यांना सांभाळणारी, काय रिस्पॉन्सेस आले होते त्यावेळेला सुरुवातीला जेव्हा? तेव्हा आता काय झालं की आपण मध्ये पण अनेक कामं करत असतो, पण प्रसिद्ध किंवा लोकप्रिय प्रोजेक्टशी तुमचं नाव जोडलं जातं. तर नवरा माझा नवसाचा म्हणजे तोंडपाठ असलेला चित्रपट आहे. तर तोंड म्हणजे अख्खाच्या अख्खा चित्रपट तोंडपाठ आहेत, अशी एक अख्खी पिढी आहे. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी रेफरन्स पॉईंट तो होता. मध्ये मी जी कामं केली ते त्यांच्या तेवढीशी लक्षात नसतील कदाचित, आणि डायरेक्ट इथे बघितल्यावर खूप मीम्स झाले की अरे ही तर विजय आहे, ही तर ही आहे. आणि मी ते खूप एन्जॉय केलं की अरे त्याही रोलसाठी मला अजून आठवलं जातं. आणि दोन्ही किती विरुद्ध भूमिका आहेत, म्हणजे तिथे एक वेगळाच जॉनरा आहे आणि हे खूपच वेगळं करतो आहे.
मजा वाटते बघायला. स्टार प्रवाहाच्या पेजवर तुझे प्रोमोज पडायचे ना, तिकडे जेव्हा नवरा माझा नवसा 2 आला तेव्हा अनेकांचे कमेंट होते की ताई तुला बघायला आवडेल, तुझी काय इच्छा आहे? तुला काय वाटतं? नाही काय आता म्हणजे इच्छा तर होती की करायला मिळाली असती सचिनजींबरोबर काम, तर मजाच आली असती. त्या कदाचित त्या सेटअपमध्ये माझ्यासाठी काही नसेल त्यावेळेला. आता नवरा माझा नवसाचा 3मध्ये असेल कदाचित. मलाही बघायला खूप आवडेल, कारण का ह्या मालिकेची जर्नी संपली आहे, पण वेगवेगळ्या निमित्ताने आपली मुलाखत होतच राहील, आपल्या गप्पा होत राहतील. पण आता मी सगळ्यांना विचारत होते की अरुंधतीसाठी प्रत्येक सीन चॅलेंजिंग होता, नो डाऊट, पण तरी एखादा असा सीन जो कायम तुझ्या लक्षात राहील? कठीण प्रश्न आहे पण तरी. नाही अगदी डिस्टिंक्टली मला विचारशील तर हा ग्राफ कसा जाणार आहे याचा अजिबात मला अंदाज नव्हता. आणि साधारण स्टोरी लाईन माहीत होती, पण इतकं आपण रियालिटीला भिडणारं काहीतरी करतो आहोत, इतकं हे कॅरेक्टर आपल्याकडनं घेणार आहे ह्याची खरंच मला कल्पना नव्हती. कारण आजूबाजूला जे काही टेलिव्हिजन मध्ये त्यावेळेला बघायला मिळत होतं त्याच्यापेक्षा हे खूप वेगळं काहीतरी करतो याची जाणीव व्हायला लागली होती. तर त्या दरम्यान अनिरुद्ध तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढतो आणि तो तिला म्हणतो की तू नको आहेस मला, तुझ्या हाताना मसाल्याचा वास येतो आणि मला तू आवडत नाहीस. आणि तिथे तिला जो पहिला शॉक बसतो आणि पॅनिक अटॅक येतो. तर असा एखादा सीन अगदी सुरुवातीलाच करायला मिळणं म्हणजे पहिल्या 2 महिन्याच्या आतच तुमची टीमबरोबर एक काय म्हणतात त्याला ओळख व्हायला लागलेली असते, तुम्ही थोडे वॉर्मअप होत असतात, असा तो काळ असतो पहिला महिना. आणि त्याच्यातच मला एवढा आठवतं आहे, मला इथे दगड येतो, तुम्ही बघितलं असेल, त्या दगडाच्या मागे मी पॅनिक अटॅक येऊन घाबरून बसलेली असते. आणि त्याच्यानंतर तो एक लक्षात आहे. नंतर जेव्हा तिला कळतं, रिव्हील होतं, त्याच्यानंतर ती ठक्कन पडते. आणि फिल्म सिटीमध्ये आम्ही केला होता की ती ते सगळा च्या आतमध्ये भरलेला जो ट्रॉमा आहे त्याला ती जोरात ओरडून किंचाळून वाट करून देते. असे कितीतरी सीन आहेत. पहिलं कन्फ्रंटेशन आहे अनिरुद्धबरोबरचं की जिथे ती त्याला सांगते की मला सगळं कळलं आहे आणि आता आपण बरोबर राहणं योग्य नाही आहे. सो असे खूप खूप छान छान सीन्स. आणि जसा ही शेड करायला मिळाली तशी आशुतोषबरोबर रोमॅन्टिक सीन्स प्रत्येक मुलाबरोबर केलेले सीन्स, म्हणजे किती सांगू, अर्चुताईबरोबर केलेले सीन्स, अप्पांबरोबर, प्रत्येकावर. एकतर अरुंधती हे एकमेव असं कॅरेक्टर आहे ज्या कॅरेक्टरला प्रत्येकाबरोबर 1 to 1 आणि खूप जीवाभावाचे सीन करायला मिळाले. म्हणतो ना आतलं ओतण्याचे. त्यामुळे आणि इथला प्रत्येकच आर्टिस्ट जीव लावून काम करतो, त्यामुळे खूप भारी मजा आली मला. तुला खऱ्या आयुष्यात ही मुलगी आहे, त्यात इथे ईशा, आणि ती तुझ्यासोबत राहत होती 2 वर्ष, तर तो एक घट्ट बॉन्ड आहे ना. म्हणजे तुला 2 मुली आहेत, असं 2 मुली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि मला बऱ्याचदा असं वाटतं की त्या सिमिलर पण आहेत. म्हणजे अपूर्वा एवढी स्वराली झाल्यावर ती काय वर्जन असणार याची झलक मला अपूर्वानी देऊन ठेवली. कारण त्यांच्या दोघींमध्ये खूप साम्य आहे. दोघी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, दोघी फूडी आहेत आणि त्यांच्या आवडीचे विषय पण बऱ्यापैकी सेम आहेत. त्यामुळे मी मुलीपासून लांब राहते पण एका मुलीजवळच राहते असं मला वाटतं. जेनझीच्या पिढीमधले तुला बऱ्याच गोष्टी शिकवत असतात. हो खूपच. म्हणजे किंवा सोशल मीडिया कसं वापरायचं, अशा ते खूपच गोष्टी म्हणजे मला तिच्याकडनं, म्हणजे ह्याच पिढीकडनं रादर आपल्यालाच शिकायला खूप मिळतं असं मला वाटतं. म्हणजे खूप गोष्टी जाता ताई तू हे इवन हेअर प्रोडक्ट असतो, मेकअपशी रिलेटेड काही असू देत किंवा काही, म्हणजे कुठलं तरी एखादी सिरीज ही तू बघायला पाहिजेस, आता हे तुझा चॉईस हा तू बघू नकोस, हे तुला सहन होणार नाही वगैरे, असं ती आमचा बॉन्ड आहे. मला कॅमेरावर बघणं तर मी खरंच खूप मिस करू आणि ह्या अशा गमती मिस करू. पण ही जर्नी अशीच राहील आणि आपण भेटूच पुन्हा एकदा लवकरच भेटू, नवीन काहीतरी प्रोजेक्ट घेऊन भेटू नक्की. थँक्यू सो मच ताई आणि ऑल द बेस्ट पुढच्या जर्नीसाठी. प्रेक्षकांना आज एक शेवटचा निरोप नाही म्हणता येणार पण थँक्स म्हणायचं झालं तर काय? बापरे, मनापासून भरभरून प्रेम केलं तुम्ही अरुंधतीवर, आई कुठे काय करतेवर, आणि खूप दिलं या सिरियलनी मला. आणि जेवढे ह्या टीमचे आमचे कष्ट आहेत त्या कष्टांना तुम्ही उचलून धरलंत. रसिक मायबाप प्रेक्षकांची मी मनापासून आभारी आहे. या मालिकेने मला तुमचं इतकं प्रेम दिलं आहे की ही संपली तरी ते माझ्याबरोबर राहणार आहे, अरुंधती माझ्याबरोबर राहणार आहे. आणि तुमचं प्रेम आणि
अरुंधतीच्या आठवणी घेऊनच मी इथून पुढची वाटचाल करणार आहे. थँक्यू. आणि आमच्याबरोबर राजश्रीसारखा अनेक डिजिटल माध्यमं होती ज्यांनी तितकंच आमच्यावरती प्रेम केलं. राजश्रीचे आणि अशा सर्वच डिजिटल प्लॅटफॉर्मचे, सर्व मीडियाचे आणि अर्थात स्टार प्रवाहचे, आमच्या प्रोडक्शन हाऊसचे मी मनापासून आभार मानते.